घडामोडी। भारतात अश्लील वेबसाईट बंद करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने घेतली दखल। आरुषी खून प्रकरणात तलवार दाम्पत्यांना झाली जन्मठेप आणि ऐश्वर्या बच्चनची वेगळीच चूल मांडण्याची मनीषा। यानंतर घडामोडीचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। सामान्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस्वी फराटे एक सगळ्यांचं स्वागत। भारतात अश्लील वेबसाईटचे पेव फुटल्यानं सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आहे। अश्लील वेबसाईट ब्लॉक करण्याची माहितीही देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दूरसंचार विभागाला दिले आहेत। याबाबत सुप्रीम कोर्टाने दूरसंचार विभागाला एक नोटीस बजावली असून येत्या 3 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। न्यायाधीश V.S. चौहान यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हे आदेश दिले आहेत। अश्लील वेबसाईट भारतामध्ये ब्लॉक करणं हे अवघड असल्याचं केंद्र सरकारने कोर्टासमोर स्पष्ट केलं होतं। त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध मंत्रालयांशी चर्चा करणं आवश्यक असून त्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केंद्र सरकारने कोर्टाकडे केली होती। इतक्या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी वेळ काढूपणा करीत असल्याबद्दल कोर्टाने केंद्र सरकारची कानउघडणीही केली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या अटकेवर स्थगिती आणण्यास नकार देत गोवा पोलिसांकडून या प्रकरणाबाबत उत्तर मागविले आहे। दुसरीकडे गोवा पोलिसांनी मुंबई पीडित महिला पत्रकारांची मंगळवारी साक्ष नोंदवली असून तेजपाल देशाबाहेर जाऊ नये म्हणून सर्व विमानतळांना सतर्कतेचा इशाराही पोलिसांना दिला आहे। गोव्यातील ह्यात हॉटेलच्या लिफ्टमध्ये सहकारी महिला पत्रकाराचे 2 वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर आहे। आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून गोवा पोलीस यात गरजेपेक्षा जास्त स्वारस्य दाखवत असल्याचं तेजपाल यांनी या अर्जात म्हटलं आहे। तेजपाल यांची बाजू पोलिसांनी गुन्ह्याच्या गांभीर्याच्या आधारे तेजपाल यांच्या याचिकेला विरोध केला आहे। मात्र गोवा पोलिसांचं उत्तर मिळाल्यानंतर अर्जावर विचार केला जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे। शासकीय दूध योजनेमार्फत बृहन्मुंबई दूध योजना आणि ग्रामीण योजनेमार्फत राज्यात विक्री करण्यात येणाऱ्या पिशवीबंद गाय तोंड दूध, फुल क्रीम दूध विक्री दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने नुकताच घेतला आहे। 25 नोव्हेंबर पासून ही दरवाढ अंमलात येईल। खरेदी करण्यात येणाऱ्या दुधासाठी दूध उत्पादकांना जादा दर आणि वितरकांना जादा कमिशन देण्यासाठी आरेच्या दूध दरात ही वाढ करण्यात आली आहे। हे दर ठरवण्यासाठी पशुसंवर्धन आणि दूध विकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे। गाय आणि म्हशीच्या दरात सरसक 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। मुंबईत सध्या गायीच्या तोंड दुधाचा दर प्रति लिटर 31 रुपयांऐवजी 42 रुपये राहील। ग्रामीण योजनेतही प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। आरेचे दूध संकलन फक्त 70,000 लिटर्स आहे, त्यामुळे या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही। आरेचे दूध उत्पादकांना गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदीसाठी सध्याच्या दरात 1 रुपया 50 पैसे वाढ देण्यात आली आहे। गायीच्या 3.5 ते 5 प्रति पॉइंट वाढीव फॅटसाठी 20 पैशांऐवजी 30 पैसे वाढ कायम ठेवण्यात आली आहे। पोटच्या पोरीची हत्या करणारे आरुषीचे आई वडील डॉक्टर नुपुर तलवार आणि डॉक्टर राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली होती, मात्र गाझियाबाद न्यायालयाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। विशेष सीबीआय न्यायालयाने तलवार दाम्पत्याला सोमवारी आरुषी आणि घरातील नोकर हेमराज यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं। जन्मठेपेशिवाय दोघांना कलम 201 अंतर्गत 5 वर्षाचा आणि कलम 203 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे। कलम 201 हे पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नासाठी लावण्यात आले होते, तर 203 हे कलम खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी लावण्यात आले होते। दोघांनाही प्रत्येकी 17,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। न्यायालयानं दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असल्याचं मान्य केले नाही, त्यामुळे सीबीआयने केलेली फाशीची शिक्षेची मागणी न्यायालयानं अमान्य केली आहे। या इतर घडामोडीचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। सामान्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस्वी फराटे एक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आगामी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून अनुभवी 35 वर्षीय वेगवान गोलंदाज झहीर खानचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे। मात्र गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही। संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने नुकतीच
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी आणि वन डे संघाची घोषणा केली। 5 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या भारताच्या आफ्रिका दौऱ्यात कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने होणार आहेत। या संघात झहीर खानचं 1 वर्षानंतर पुनरागमन होत आहे। तो डिसेंबर 2012 मध्ये कोलकाता येथे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळला होता। काही दिवसांपूर्वी संघातून बाहेर काढण्यात आलेल्या इशांत शर्मालाही दक्षिण आफ्रिकेसाठीच्या या संघात निवडण्यात आलं आहे। विशेष म्हणजे तो कसोटी आणि एकदिवसीय सामने अशा दोन्हीतही खेळणार आहे। घराण्याची सून ऐश्वर्याला नवरा अभिषेक आणि कन्या आराध्या यांच्यासह स्वतंत्र विराट थाटायचं असल्याचं वृत्त दररोज वृत्तपत्रातून दिसून येत आहे। 2007 साली लग्न झाल्यापासून ऐश्वर्या सासू सासऱ्या समवेत एकत्रच राहत आहे। टिपिकल सास बहू झगडे बच्चन यांच्याही घरात सुरू झाले आहेत व त्यामुळे ऐश्वर्या वेगळं विराट थाटण्यासाठी अभिषेकच्या मागे लागली असल्याचं अंतर्गत वर्तुळातून समजत आहे। बाहेर सासू आणि जया व सून ऐश्वर्या यांच्यात चांगलीच गट्टी दिसत असली तरी प्रत्यक्षात जया ऐश्वर्याच्या व्यावसायिक बाबतीतही ढवळाढवळ करते आणि तिची ऐश्वर्यावर सतत नजर असते असं समजतं। ऐश्वर्याला हे अजिबात पसंत नाही। ऐश्वर्या अभिषेक कन्या आराध्या नुकतेच दुबईवरून सुट्टी घालून परतले आहे आणि या सुट्टीत त्यांच्याबरोबर ऐश्वर्याचे आई वडील भाऊ बहिणी होते। त्या गोष्टीलाही विशेष महत्त्व दिलं जात आहे। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा भारतात अश्लील वेबसाईट बंद करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने घेतली दखल। आरुषी खून प्रकरणात तलवार दाम्पत्यांना झाली जन्मठेप आणि ऐश्वर्या बच्चनची वेगळीच चूल मांडण्याची मनीषा। आपल्या काही समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B23 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडीसह। तोपर्यंत धन्यवाद।